अब कड वर्गीकरण संदर्भात गेले महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी जे मोर्चे चालू आहेत त्याच अनुषंगानं 17 तारखेला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा मातंग समाजाच्या न्यायासाठी निघणार आहे। आणि या मोर्चामध्ये सर्व संघटना, सर्व पक्षीय संस्था जी असतील सातारा जिल्ह्यामध्ये सगळे सहभागी होणार आहेत। त्याबरोबर त्या नियोजनाच्या मीटिंग सुरू आहेत आणि त्या पद्धतीनं मातंग समाजामध्ये जागृती करण्याचे काम गेले 8 दिवसापासून आम्ही सर्व सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते करत आहोत। यामध्ये मातंग समाजाचा जो आक्रोश मोर्चा होणार आहे तो मोर्चा यशस्वी होईल। आणि त्याचबरोबर मातंग समाजाचा जे काय आरक्षणाचा विषय आहे तो बदर समितीनं शासनाकडे सादर केलेला आहे, मात्र त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी हा मोर्चा आहे। मात्र या अवकड वर्गीकरण झालं तर यामध्ये काही लोक म्हणतायत आमचा तोटा होणार आहे, मात्र तोटा कुणाचाही होणार नाही। शासनाने त्याची जबाबदारी घ्यावी, कुणाचंही आरक्षण त्यामध्ये काढू नये। मात्र जी 59 जाती आहे एस मध्ये त्या जातींना लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका आहे। त्यामध्ये सर्व रिपब्लिकन पार्टीचे आमचे रामदास आठवले सुद्धा परवा म्हणले बौद्ध समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे आणि तो धक्का न लागता मातंग समाजाला आरक्षण द्यायला काय हरकत नाही अशी त्यांची भूमिका आहे। मात्र ते महाराष्ट्रामध्ये जे काय तेढ निर्माण झालेलं आहे की आमचं आरक्षण जाईल अशा पद्धतीचे काय विरोधात मोर्चे निघत आहेत ते मोर्चे चुकीचे आहेत असं आमचं मत आहे। मात्र या मोर्चामध्ये सर्व समाजानं ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीमधील एससी वर्गामध्ये असतील त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी किंवा अबकड आरक्षण स्वतंत्र मिळण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं आम्ही काम करतोय। याचा निश्चितपणानं समाजाला फायदा होईल आणि समाज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे असं मी या ठिकाणी असं काय आता बौद्ध समाजाचं कोणी याबाबत मी काय सांगणार नाही। मात्र एस सी मध्ये जेवढ्या जाती आहेत 59 जाती या जातींना आम्ही जागृत करतोय। मात्र त्यांची काय कोणाची अडचण नाही मोर्चामध्ये सामील होण्यासाठी। जे काही एस सी मधील प्रवर्गातील लोक असतील त्यांनी यावं असं आम्ही आवाहन करतो। आरक्षणाचं अबकड वर्गीकरण करण्याचा अधिकारच मुळात घटनेत नाही नमूद, असं कसं होऊ शकतं? नाही असं काय नाही, बाबासाहेबांनी सांगितलं ज्याला मिळालं नाही त्याला दिलं पाहिजे असं कुठेही असं उल्लेख नाही। आपण सगळ्यांनी म्हणत होतो मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, मात्र ते आरक्षण सरकारनं दिलेलं आहे। मात्र ओबीसी समाजामध्ये अनेक जाती त्यांना तो फायदा मिळालेला नाही, त्यामध्ये कुणालाही दुःख वाटण्याचं कारण नाही, कुणाचंही आरक्षण काढून घेतलं जाणार नाही आणि घेऊ नये अशी आमची भूमिका।